श्री शिवाय नमस्तुभ्यम. श्री स्वामी समर्थ. मंडळी नमस्कार. मंडळी, खऱ्या भक्तीची कोणकोणती लक्षणे असतात तर पहा मंडळी, सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या इष्टदेवतेची आवड असते, ती म्हणजे शुद्धता. म्हणजेच की आपल्या मनामध्येही कोणतीही कुटी कपट वृत्ती असता कामा नये. खरी भावना आपल्यात असायला हवी, तरच इष्टदेवता आपणास आपली करून घेते. आणि मंडळी, भक्ती हे असे बीज आहे की ते प्रत्येकाच्या मनात अंकुरित होत नसते. हे फक्त त्याच व्यक्तीच्या मनात फुलते ज्या व्यक्तीवर ईश्वराची कृपा असते, तुमच्या इष्टदेवतेची तुमच्यावर कृपा असते. मंडळी, या संसारात परमेश्वर तुम्हाला सर्व काही देऊ शकतो. तुम्हाला धनधान्य देऊ शकतो, संपत्ती देऊ शकतो, संतान प्राप्ती देऊ शकतो. या संसारातील प्रत्येक भौतिक वस्तू ते तुम्हाला प्रदान करू शकतात. परंतु मंडळी, भक्ती ही मात्र प्रत्येक जणाला ईश्वर प्रदान करू शकत नाही. तुम्ही असे पाहिलेच असेल की खूप साऱ्या अशा व्यक्ती आहेत ज्या बऱ्याच मंदिरात तर जातात, पण त्यांच्यात भक्तीचा अभाव असतो. ते जातात फक्त दर्शन घेण्यासाठी, कारण त्यांच्या घरामध्ये ही परंपरा असते की आपणास देवतेची पूजापाठ दर्शन केले पाहिजे. तर या भावनेने ते मंदिरात जातात, हातपाय जोडतात आणि निघून येतात. मंडळी, खूप सारी लोक अशी आहेत जी बसून प्रार्थना करतात, पूजापाठ साधना करतात आणि बराच वेळ भक्ती करण्यात गुंतून राहतात. तर अशी जी लोक आहेत त्यांच्या मनामध्ये आपल्या इष्टदेवतेच्या प्रती अफाट प्रेम असते. कारण देवतेसमोर प्रत्येक जण कोणी बसू शकत नाही. पूजा करण्यासाठी जेव्हा तुम्ही बसता, ज्यांना सवय असत नाही त्यांना अवघ्या 5 मिनिटांच्या कालावधीतच त्यांना असे जाणवू लागते, त्यांच्यासाठी ती 5 मिनिटे अशी असतात की जसे कोणते 5 तासच आहेत. पण मंडळी, जो खरा साधक असतो, जेव्हा तो पूजा करण्यासाठी बसतो तेव्हा त्याला त्या वेळेचे भान जराही राहत नाही. मग जरी तो अर्धा तास बसू देत किंवा 1 तास बसू देत, तर हे खऱ्या भक्तीचे एक खूप मोठे लक्षण असते. तर मंडळी, अशाच प्रकारची ही 12 लक्षणे आहेत. जर या 12 पैकी केवळ 3 लक्षणे जर तुमच्यामध्ये आहेत, तर तुम्ही एक खरे व सच्चे भक्त व साधक आहात. मंडळी, या व्हिडिओला तुम्ही पूर्णपणे ऐका. याच्या एका वाक्यासही तुम्ही मिस करू नका, जेणेकरून यातील माहिती तुम्हाला अगदी बारकाईने समजून येईल. तर पहा मंडळी, सर्वात प्रथम जेव्हा तुम्ही देवतेची पूजा साधना करता, तर त्यावेळी तुम्ही सांसारिक व्यक्ती असता. म्हणजेच या संसारात तुमचा जन्म झालेला आहे, तुमचे घर गृहस्थ आहे, कुटुंब, परिवार, मुलबाळ, आई वडील आहेत. पण तरी सुद्धाही या भौतिक संसारात राहत असल्यानंतरही तुमचा जर या संसारातील भौतिक वस्तूंपासून मोह संपून जातो, तुम्हाला असे वाटू लागते की आता या संसारामध्ये कोणत्याही वस्तूचे कोणते मूल्यच नाही. तुम्हाला कपड्यांविषयी कोणते प्रेम नाही, तुम्हाला पैशांच्या विषयी कोणते आकर्षण नाही, तुम्हाला नातीबुती जरी चांगलं वाटत आहेत पण तुम्हाला ते आवडत नाहीये. जसे बोलले जाते की काही वेळा तर ते तुमच्या आतून संपून जाते आणि तुमचे मन केवळ तुमच्या इष्टदेवतेच्या चरणांमध्ये लीन राहते. तर तुम्ही असे मानले पाहिजे की तुम्ही एक खरे साधक भक्त आहात आणि तुमच्या आतमध्ये एक सच्च्या व खऱ्या भक्तीची भावना आहे. मंडळी, या लिस्टमधील दुसरे महत्त्वाचे लक्षण म्हणजे तुमच्या आतमध्ये सद्बुद्धी आहे. आता सद्बुद्धीचा अर्थ हा आहे की तुम्हाला कुणाकडूनही कोणती आशा नाही, तुमच्या मनामध्ये कोणाच्या प्रती कोणते पाप नाही, कोणती मनिलता नाही. पहा मंडळी, तुम्हाला एक सांगतो की या संसारामध्ये बरेच लोक आहेत जे पूजा करणारे मी पाहिलेले आहेत. पूजा करतात आणि नियमित पूजा करतात, सकाळ संध्याकाळ करतात आणि मंदिरामध्ये ते जातात. आणि एवढेच नव्हे तर देवतेची सेवाही ते करतात. पण एवढं सगळं करूनही त्यांच्या मनामध्ये ईर्ष्याची भावना असते. म्हणजेच की ते दुसऱ्यांच्या विषयी मनातल्या मनात जळतात, त्यांच्या मनात विकार असतात. ती लोक कोणाशी बोलणे चालणे पसंत करत नाहीत, आपल्यातच घमेंडीत राहतात. त्यांच्यात अभिमान असतो आणि ते आपल्या आपणासच सर्व काही मानतात, सर्वश्रेष्ठ मानतात. आणि भक्ती त्यांच्यामध्ये ती घमेंडी निर्माण करते की आम्ही या दुनियेपासून जरा वेगळेच आहोत, आमच्यापेक्षा कोणी मोठा असूच शकत नाही, कारण आम्ही तर एक पूजापाठ करणारे व्यक्ती आहोत. दिवसेंदिवस देवतेला आम्ही साधून घेतलेले आहे. तर मंडळी, केवळ फक्त आणि फक्त त्यांनाच असे वाटू लागते, तर ही त्यांची मानसिकता असते. पण जो खरा भक्त असतो, ज्याच्यामध्ये खरी भक्ती असते, तो आपणा स्वतःला नेहमी तुच्छ मानत असतो. म्हणजेच की तो हेच म्हणत राहतो की मी काहीच नाहीये, माझे अस्तित्व या संसारात काहीच नाहीये, मी केवळ माझ्या इष्टदेवतेचा छोटासा फक्त आणि फक्त एक सेवक आहे. आणि जर इष्टदेवता, माझी देवता जर मला आपलंसं बनवते, तर ही त्याची खूप मोठी कृपादृष्टी माझ्यावर होईल. मी सामान्यांपेक्षाही एक सामान्य व्यक्ती आहे, अशी भावना एक खरी भक्ती ज्याच्या आतमध्ये असते त्याच्यामध्येच ही भावना अवतरित व विद्यमान होत असते. म्हणजेच मंडळी, याचा अर्थ हा आहे की जेव्हा तुम्ही भक्ती करता तुमच्या इष्टदेवतेची, तर तुमची देवता ती सद्बुद्धी तुम्हाला प्रदान करते. तर मंडळी, इथे खऱ्या भक्तीचे सर्वात मोठे लक्षण सद्बुद्धी असते, जे की तुम्हाला देवतेने प्रदान केलेली असते आणि तुमचे कोणाशीच वैर नसते. मंडळी, या लिस्टमधील तिसरे महत्त्वाचे लक्षण ते म्हणजे तुमच्या इष्टदेवतेप्रती, तुमच्या ईश्वराप्रती अनंत विश्वास आहे. म्हणजे तो एक असा खोलवर विश्वास आहे जो एवढा विश्वास कोणत्या अन्य व्यक्तीच्या प्रती तुमच्यात असत नाही, कोणत्या अन्य वस्तूच्या प्रती तुमच्यात असत नाही. कोणाच्याही मनामध्ये हा विश्वास निर्माण होत नसतो मंडळी.
जो आपल्या ईश्वराप्रती निर्माण होतो. अर्थात अतूट दृढ विश्वास तुम्ही तुमच्या इष्टदेवतेच्या प्रती करता जेव्हा तुम्ही तुमच्या इष्टदेवतेची पूजा करू लागता. मंडळी, या लिस्टमधील चौथे महत्त्वाचे लक्षण आहे की जेव्हा तुम्ही पूजा करता तर ती पूजा करतेवेळी तुमचे ध्यान केंद्रित होऊन एकाग्र होऊन जाते. म्हणजेच की सर्व गोष्टी, सर्व विचार तुमच्या मनामध्ये फिरणे बंद होतात आणि तुमचे मन, तुमचे तन आणि तुमचे चिंतन हे तुमच्या इष्टदेवतेच्या चरणी केंद्रित होऊन जाते. तुम्ही मनाने, तनाने आणि चिंतनाने फक्त तुमच्या इष्टदेवतेची आराधना साधना करता. म्हणजे तुमचे मन एका बिंदूवर येऊन एकाग्र होऊन जाते. तर हे सुद्धा एक खऱ्या भक्तीचे, सच्च्या साधकाचे फारच महत्त्वाचे लक्षण आहे. म्हणजे या लिस्टमधील पुढील पाचवे लक्षण हे आहे की तुम्ही दुसऱ्याच्या कष्टांना, त्यांच्या त्रासांना अनुभव करू लागता. जेव्हा कोणी एखादी व्यक्ती दुःखात, त्रासात असतो तेव्हा तुमचे मन सुद्धा द्रविक व भावुक होऊन जाते. तुम्ही दुःखी होऊन जाता आणि विचार हा करता की आपण याच्या कष्टांचे निवारण केले पाहिजे. किंवा मग तुम्ही तुमच्या इष्टदेवतेस हे सांगता की हे देवा, याच्या कष्टांचा अंत कर, मी तुझ्यापाशी अशी प्रार्थना करतो. आणि जर तुमच्या मनामध्ये अशी प्रार्थना बाहेर पडते, तुमच्या मनामध्ये कोणाच्या कष्टांना पाहून दुःखांची भावना येते, तर तुमची भक्ती ही खरी भक्ती आहे. मंडळी, या लिस्टमधील सहावे लक्षण आहे सकाम भक्ती. म्हणजेच की जेव्हा तुम्ही भक्ती करता ती दोन प्रकारची भक्ती असते. एक सकाम भक्ती आणि दुसरी निष्काम भक्ती. जर तुम्ही सकाम भक्ती करता म्हणजे तुम्ही जे इच्छित आहे की आपण इष्टदेवतेची प्रार्थना करतो, तर आपला जो उद्देश आहे, आपला जो संकल्प आहे तो पूर्ण झाला पाहिजे. परंतु दुसऱ्या बाजूस तुम्ही तुमच्या इष्टदेवतेकडे अशी प्रार्थना करता की हे ईश्वरा, मी काहीच इच्छित नाही, फक्त तुमचा कृपा आशीर्वाद इच्छितो, तुमच्या चरणाची सावली इच्छितो. म्हणजे जर ही भावना तुमच्या मनामध्ये येते तर हे खऱ्या भक्तीचे लक्षण आहे. मंडळी, सातवे लक्षण हे आहे की तुमच्या मनामध्ये ही भावना येते की ईश्वरच सर्व काही आहे. म्हणजेच या संसारामध्ये कोणत्याही वस्तूचे काहीच मूल्य नाही. जे काही मूल्य आहे ते केवळ माझ्या इष्टदेवतेचेच मूल्य आहे. तर हे सुद्धा एक खऱ्या भक्तीचे लक्षण आहे. मंडळी, या लिस्टमधील आठवे लक्षण म्हणजे आपली स्वतःची स्तुती करणे तुम्हाला आवडत नाही. तुम्ही हे अजिबात इच्छित नाही की कोणी तुमची स्तुती करावी किंवा मग तुमच्या कोणत्याही गुणाची कोणी प्रशंसा करावी. जर कोणी तुम्हाला एक भक्तही किंवा भगतही बोलतो, जो की भगत पूजा करतो, सर्वात जास्त पूजापाठ मध्ये मग्न राहत असेल, तर लोक त्यांना भगत बोलतात. तर असे कोणी तुम्हाला आदराने बोलतो तर तुम्हाला ही गोष्ट अजिबात आवडत नाही. तुम्हाला असे वाटू लागते की जसे ते तुमची स्तुती करत नाही तर ते तुमचे कोणता मजाक तर उडवीत नाही आहेत ना. म्हणजे तुमच्या मनात हा प्रश्न येतो की मी तर माझ्या इष्टदेवतेसाठी काहीच करू शकत नाही. जर तुम्ही एवढी जास्त पूजापाठ करत असाल तरीही तुम्हाला ती कमीच वाटते. तुमच्या मनात कधीच ही भावना येत नाही की मी आता जास्तच करत आहे. म्हणजेच तुम्हाला प्रत्येक गोष्ट ही तुमच्या इष्टदेवतेच्या प्रती ती सेवा कमीच वाटत राहते आणि तुम्हाला तुमची या सेवेशी प्रशंसा आवडत नसेल तर हे खऱ्या भक्तीचे लक्षण आहे. तुमच्या आतमध्ये एका खऱ्या भक्तीची भावना निवास करत आहे. म्हणजे आता पुढील नवे लक्षण आहे सुख दुःखाच्या परिस्थितीमध्ये एक समान स्थिती राहणे. जेव्हा कधी तुमच्या जीवनामध्ये कोणते सुख येते, कधी कोणते दुःख येते, तर अशा वेळी तुमची मनाची उपस्थिती ही एकच असते. तेव्हा तुम्ही असे बोलता की जी परमेश्वराची इच्छा तीच माझ्या इष्टदेवतेची इच्छा. आता जे काही माझ्यासोबत घडत आहे, मग ते चांगले असो किंवा वाईट असो, त्यात माझ्या इष्टदेवतेची इच्छा आहे किंवा तिच्याच इच्छेप्रमाणे हे सर्व घडून येत आहे. त्यांच्या मनात असेल तसेच घडेल, मी यात काहीच करत नाहीये. आणि जर ही भावना तुमच्या मनामध्ये येते तर तुमच्यामध्ये खरी भक्ती आहे आणि हेच खऱ्या भक्तीचे लक्षण आहे. म्हणजे तुमच्या दुःखाच्या वेळेतही तुमच्या इष्टदेवतेच्या प्रती विश्वास हा किंचितही कमी होत नाही, तो अटळच राहतो. आणि हे सर्वात मोठे लक्षण एक खऱ्या भक्तीचे आहे. मंडळी, या लिस्टमधील पुढील 10वे लक्षण, जेव्हा तुम्ही झोपते उठते वेळी वारंवार तुम्ही तुमच्या इष्टदेवतेचे चिंतन करत राहता, त्यांचे नामजप करत राहता, त्यांच्या मंत्रांचा जप करत राहता. उठता बसता खाता पिता तुमच्या इष्टदेवतेचे नाव तुमच्या तोंडून मनातून गुंजत राहते. अर्थात 24 तासही तुम्ही उठता बसता काम करताना तुमच्या इष्टदेवतेचे नाम जपत राहता, तर तुमच्यामध्ये खरी भक्ती आहे. मंडळी, पुढील 11वे लक्षण आहे जर तुम्ही जन्मजन्मांतर फक्त तुमच्या इष्टदेवतेची कृपा आशीर्वाद मिळवू इच्छित असाल आणि हीच तुमची अंतिम व शेवटची इच्छा असेल की जेव्हा मी या संसारात सोडून जाईन तर माझ्यासोबत या संसारातून काहीच न जावं, फक्त जाईल ते माझ्या देवतेचे नाम, माझ्या इष्टदेवतेची भक्तीच माझ्यासोबत जावी आणि पुढील जन्मातही मला त्यांचा आशीर्वाद प्राप्त व्हावा. ज्या प्रकारे या जन्मामध्ये माझ्या हातून त्यांची पूजा अर्चा सेवा साधना केली गेलेली आहे, ही सर्वसामान्य भक्ती साधना त्यांनी मला माझ्या पुढील जन्मातही प्रदान करो आणि माझ्याकडून आपली सेवा करून घेऊ. मंडळी, जर तुम्ही अशी भावना ठेवत असाल तर तुमची भक्ती ही खरी भक्ती आहे. मंडळी, या लिस्टमधील पुढील शेवटचे 12वे लक्षण, डोळ्यांतून अश्रू येणे. तर मंडळी, काही लोक तर असे असतात की जेव्हा ते आपल्या इष्टदेवतेची सेवा सुरू करत लागतात, पूजापाठ करत असतात,
तर त्यावेळी त्यांच्या डोळ्यांतून अश्रू येतात. मग जरी सुख असो वा दुःख असो, तर हे अश्रू हे त्यांच्या इष्टदेवतेच्या प्रती खऱ्या भावाच्या भक्तीचे असतात. त्यांचे अपार प्रेम असते आपल्या इष्टदेवतेवर. आणि मंडळी, अशा लोकांचे केवळ आपणास दर्शन होणे ही खूपच भाग्याची गोष्ट आहे आणि हे फारच कमी लोकांच्या सोबत घडत असते. तर मी स्वतः अशा लोकांना या संसारात सर्वात महान मानतो, कारण ईश्वरासाठी रडणे हे या संसारातील सर्वात मोठे सुख असते आणि हे सुख प्रत्येकाला प्राप्त होतेच असे नाही. यामध्ये एवढा आनंद असतो की जेवढा तुम्हाला कोणत्या व्यंजनातही एवढा आनंद वाटणार नाही. जेव्हा तुम्ही ध्यानात बसता त्यापेक्षा कित्येक पटीने तुम्हाला आनंद मिळत असतो आणि त्याच भावाच्या कारणाने आपोआपच तुमच्या डोळ्यातून अश्रू निघू लागतात, तुमचे मन द्रवित होऊ लागते. तर हे एक आपल्यातच खूपच मोठे महत्वपूर्ण लक्षण मी मानतो. जेव्हा तुम्ही देवतेचे ध्यान करता तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात, तुम्ही ईश्वराच्या चिंतनात रडू लागता, म्हणजेच ईश्वराने तुम्हाला स्वतःहून एक खरी भक्ती तुम्हाला प्रदान केलेली आहे. तुम्ही त्यांच्या जवळ आहात, त्यांनी तुम्हाला एक मार्ग, रस्ता दिलेला आहे, मुक्तीचा मार्ग दिलेला आहे. कारण भक्तीच ही मुक्तीच्या मार्गाला प्रमाणित करते. आणि मंडळी, हे एक शास्त्रीय सत्य विधान आहे जे भगवान श्री हरी कृष्णांनी सांगितलेले विधान आहे की भक्तीच्या मार्गाने तुम्ही मुक्तीच्या मार्गाला प्राप्त करू शकता. तर मंडळी, ही अति महत्वपूर्ण माहिती तुम्हा सर्वांसाठी मी सांगण्याचा प्रयत्न केला. तर तुमच्यामध्ये सांगितलेल्या या 12 पैकी जर कमीत कमी 3 लक्षणे तुमच्यात आढळत असतील तर तुम्ही हे मानून चला की तुमच्या इष्टदेवतेने, ईश्वराने तुम्हाला भक्तीचे वरदान दिलेले आहे. म्हणजे आशा आहे की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. खूप खूप धन्यवाद.